आज सर्वप्रथम तर आषाढी एकादशी निमित्त सर्व विठ्ठल भक्तांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आमचे जे वारकरी संप्रदाय आहे त्या सगळ्यांना मी आज आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो। आमदार प्रकाशदा सुर्वे आणि माझी आई ललिता सुर्वे यांच्या वतीने। आणि आज आपण 3000 महिला ह्या वॉर्ड क्रमांक 4 मधून मंगेश भाऊ पांगारे यांनी आज इथे गोवर्धन अनुक्षेत्र हे एस्कॉनचं एक या ठिकाणी सती वृंदावन असं आहे। या ठिकाणी आमच्या मतदारसंघातल्या महिलांना आज आषाढी एकादशी निमित्त ते भगवान श्रीकृष्ण आणि राधेमा यांचं दर्शन घेण्यासाठी आज त्या ठिकाणी सगळ्या भाविकांना मंगेश भाऊ यांनी, मीनाताई यांनी आणि आमच्या सर्व शिवसेना शाखा क्रमांक 4च्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांना त्या ठिकाणी घेऊन आलेलं आहे। तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही आज हरी विठ्ठल प्रभू विष्णू भगवानचा आशीर्वाद घ्यायला आले, तुम्हाला कसा वाटत? छान वाटतंय, खूप छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि मी सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। तुमचं काय म्हणणं? तुम्ही पण हरी विठ्ठलचं कीर्तन हे साजरं केलं आणि खूप इकडे झुमले, तुम्ही आता काय सांगणार तुम्ही? सर्वप्रथम सर्व भक्तांना आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी शुभेच्छा देते आणि आमचे वारकरी संप्रदायातले आणि बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणारे, खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला भक्तिमय बनवणारे आमच्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि गोरगरिबांचे आमदार ज्यांना आम्ही म्हणतो, जे नेहमीच पितृतुल्य मातृतुल्य सर्व ज्येष्ठांना बरोबर घेऊन चालत असतात। काशी यात्रा असू दे, पंढरपूर यात्रा असू दे, हे मोठ्या संख्येने घडवतात। असे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय प्रकाशदा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा उपविभाग प्रमुख मंगेश भाऊ पांगारे यांनी ते आज प्रति वृंदावन ज्याला म्हणतो या ठिकाणी जवळजवळ 3 ते 4 हजार महिलांच्या दर्शनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। सकाळी 6 वाजल्यापासून जवळजवळ 55 ते 60 बस या प्रभाग क्रमांक 4 मधून या इथपर्यंत आलेल्या आहेत आणि सकाळपासून एकदम भक्तिमय वातावरण संपूर्ण रस्त्यावर या ठिकाणी आहे। असं वाटलं आम्हाला की खरोखर पांडुरंग, पंढरीचा पांडुरंग या ठिकाणी अवतरला की काय, असं थोडा वेळ या ठिकाणी संपूर्ण वातावरण झालं होतं। कारण या फक्त हे महिलांचं नियोजन आयोजन नाही आहे, तर याच्यामध्ये वारकरी संप्रदायातले आपण बघितलं भक्तजन सगळे तल्लीन होऊन, राधेमावाले लोकसुद्धा, राधेश्यामवाले सुद्धा, त्याच्यानंतर ब्रह्मकुमारी, अशा सगळे वेगवेगळे जे लोक मानतात ज्या ज्या देवांना, त्या सगळ्यांनी याच्यामध्ये भाग घेतला आणि अशा उत्कृष्ट असं नियोजन आयोजन आमचा राज सुर्वे सुद्धा या ठिकाणी आलेला आहे, जो आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल घेऊन या समाजाची
समाजाची सेवा करणारा एक होतकरू नेतृत्व आणि तसेच आमची सगळ्यांची आदर्श अशी वहिनी, जिला आम्ही माऊली म्हणतो, ती वहिनी सुद्धा या ठिकाणी सगळ्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आलेली आहे. आमची शाखा प्रमुख वैशालीताई, उषाताई असेल, आमची सालीताई असेल आणि त्याचबरोबर आमचा संपूर्ण वर्ग, ज्यांनी या महिलांच्या नियोजनाकरिता ज्या पुरुषांनी खूप असा सहभाग घेतला. मंगेशने अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं. ते म्हणजे प्रत्येक बसमध्ये जेवणा खाण्याची रेलचेल तर आहेच आहे, सगळे उपवासाचे पदार्थ, पण त्याचबरोबर व्हॉलंटियर म्हणून 3-3, 4-4 पुरुषांवरती जी जबाबदारी दिली आणि अतिशय खेळत मिळत आम्ही या ठिकाणी भजन कीर्तन करत या ठिकाणी आलो. खूप आशीर्वाद आमच्या सगळ्यांचे मंगेशच्या पाठीशी आहेत. जसे आपले पक्षप्रमुख सन्मान एकनाथजी शिंदेसाहेब दादांचे आहेत, तसे आमच्या सगळ्या भगिनींचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी येऊ दे. त्याच्या मनात असलेल्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होऊ दे अशी मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते. आणि त्याच्या निमित्ताने आम्हाला सुद्धा या वृंदावनाची सफर घडवली, दर्शन घडवलं, त्याबद्दल मी परत एकदा धन्यवाद करेन. रामकृष्ण हरी. भव्य हरी विठ्ठलचं कीर्तन झालं आणि लोक पालघर आले तिकडे बोरिवली मागाठाणे विधानसभा देखील. तर तुमचं काय म्हणणं आहे, कसं तुम्ही हे सगळे केलं व्यवस्थित जरा सांगा बरोबर. सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्व आलेल्या या ठिकाणी माय माऊलींना, आमचे राजदादा, ललिताबाईंनी, मीनाताई तानमान, आमचे शाखा प्रमुख, सगळेच शिवसेनेचे कार्यकर्ते, यांना मनापासून मी शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने मला वाटतं गेल्या महिनाभरापासून मागाठाण्यात भारी वृंदावनची वारी, मला वाटतं सगळ्या महिला, मायबाऊली, पुरुष वर्ग खूप जोरदार तयारी करत होते आणि याचे मार्गदर्शक आज खरं तर दादा इथे असतं तर त्यांना भरपूर आनंद झाला असता, कारण त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची फार आवड आहे. परंतु कुठेतरी तब्येत ठीक नसल्यामुळे ते इथे येऊ शकले नाही. त्यामुळे आमच्या वहिनी आणि राजदा इथे आलेले आहेत. पण खरोखर अतिशय प्रचंड मेहनत गेल्या महिन्याभरापासून या सगळ्या माय माऊलींनी घेतलेली आहे. कारण इतक्या सगळ्या लोकांना इथे घेऊन येणं, मला वाटतं पहिल्यांदाच आम्ही एवढे 55 बस घेऊन या ठिकाणी आलो आहे. आणि खरोखर सगळ्यांची प्रचंड मेहनत यामागे होती. एक इच्छा होती की आपल्या प्रभागातील सगळ्या महिलांना, कारण अनेक वेळा पुरुषांना आम्ही सगळीकडे घेऊन जायचो पण महिलांना जाण्याची संधी मिळत नव्हती. पण या आषाढी एकादशीच्या निमित्ताने या सर्व 3 ते 4 हजार महिलांना आज या ठिकाणी वृंदावनचं दर्शन करायला आम्ही घेऊन आलो. याचं श्रेय आमच्या शिवसेना शाखा क्रमांक 4च्या सर्व लहान मोठ्या छोट्या श्रेष्ठ सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आहे. दादा, प्रकाशाच्या नेतृत्वामध्ये हर वर्ष सिनियर सिटीजन आहे दर्शन करायला राम मंदिर जातात, तिकडे जातात. तुमचं म्हणणं? नक्कीच. खरं तर आपण म्हणतो ना, जसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपले गोरगरिबांचे आमदार प्रकाशदादा सुर्वे ते वर्षानुवर्ष देवदर्शनाची वारी करत आहेत. आणि कुठंतरी आम्हालाही असं वाटलं की यावेळी आपणही, कारण दादांनी याचं आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन, ज्यावेळी आम्ही पहिलं ठरवलं त्या दिवशी अर्धा एक तास दादांनी पूर्ण आम्हाला कशी रूपरेषा असली पाहिजे सगळं व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं. आणि दादा, आपणास माहिती आहे की गेल्या वर्षी काशी विश्वनाथला दादा जवळपास पूर्ण ट्रेन भरून घेऊन गेले होते. तर भक्तिमय वातावरण असो किंवा धार्मिक कार्य असो, यासाठी आपले आमदार हे नेहमी अग्रेसर असतात. आणि कुठंतरी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही कुठेतरी छोटासा खालीचा वाटा उचलण्याचा या ठिकाणी प्रयत्न. तुम्ही आज जो केलाय तुम्हाला कसा वाटत आहे? खूप आनंद वाटतोय. खरं तर ही वारी जी आहे ही एक आनंदासाठी होती. याच्या मागे कोणतंही राजकारण नाही, काही नाही. फक्त आपल्या प्रभागातील महिलांना, आपल्या प्रभागातील माय माऊलींना आनंद मिळाला पाहिजे, या गोष्टीसाठी ही वारी आपण या ठिकाणी. मुंबई महानगरपालिका इलेक्शनमध्ये दादाचा सगळा आशीर्वाद आहे लोकांचा. बघा, त्या मुंबई महानगरपालिका इलेक्शनला अजून भरपूर वेळ आहे, त्याचं आपण नंतर बोलू.